नमस्कार, मी विद्येश धुरी. कोकणचा महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आज 30 नोव्हेंबर हा संगणक सुरक्षा दिन म्हणून सगळीकडे समजला जातो. आजच्या 21व्या शतकामध्ये जसं मानवाच्या आयुष्यातील संगणक हा अविभाज्य घटक बनलेला आहे, त्याचप्रमाणे जसे आपण आपल्या शरीराची काळजी घेतो, सुरक्षा घेतो, त्याचप्रमाणे आपला जो कॉम्प्युटर आहे किंवा संगणक आहे, लॅपटॉप आहे, त्याची पण काळजी घेणं, सुरक्षा घेणं तेवढंच महत्वाचं आहे. आजकाल बघितलं तर सगळ्या सायबर क्राईम आहेत, सोशल मीडिया हॅक करणे किंवा एखादं कॉम्प्युटरवरून एखाद्याचं अकाउंट हॅक करणे, ह्या गोष्टी सर्रास होत आहेत. या संदर्भात आपला सुरक्षा कशी ठेवावी, संगणकाची डेटा कसा हॅक करू नये, या संदर्भात माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत महादेव माळकर, ज्यांनी MSc कॉम्प्युटर सायन्स मध्ये आपलं ग्रॅज्युएशन केलेलं आहे. आपल्यासोबत ते या स्टुडिओमध्ये चर्चा करण्यासाठी उपलब्ध आहेत. सर, आपलं कोकणच्या माझ्यासोबत स्वागत करतो. पहिल्यांदा सर, आज तुम्ही विषय आहे की संगणक सुरक्षा जी आहे महत्वाची आहे. तसं बघितलं की आज एखाद्या कॉम्प्युटर मध्ये हॅक करणं आणि जो डेटा जो आज कॉपी करून एखादं अकाउंट हॅक केलं जातं, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल की डाटा सुरक्षेसाठी काय केलं पाहिजे? हो, कारण की ही आता सध्या ही गरजच बनलेली आहे. कारण कसं आहे, जवळपास प्रत्येक माणसाच्या हातामध्ये मोबाईल हा आलेला आहेच. त्याबरोबर जवळपास सगळ्यात रोज आपण ज्या गोष्टी करतो त्या बऱ्यापैकी आता कम्प्युटरशी रिलेटेड होत चाललेल्या आहेत. इव्हन गव्हर्नमेंट सुद्धा डिजिटल ह्याला इतकी प्रोत्साहन देत आहे की आता हळूहळू नकळत का होईना पण वयस्कर माणसं सुद्धा त्याकडे वळायला लागलेली आहेत. सो हे सगळं करत असताना एका अर्थी माणसाची स्वतःची एक व्हर्च्युअल आयडेंटिटी हळूहळू नेटवर्क क्रिएट होते. जसं आपण स्वतःची सुरक्षितता ठेवतो त्याचप्रमाणे ह्याची आयडेंटिटी सुरक्षितता ठेवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि त्यासाठी काही उपाययोजना ऑब्व्हियसली कराव्या लागतात. कारण की एकदा एखादी गोष्ट इंटरनेटवर गेली की ती अक्षरशः जगभर सगळ्यांना ऍक्सेसिबल होऊ शकते. त्यामुळे ती जर व्यवस्थित सुरक्षित ठेवली गेली नाही तर त्या गोष्टीचा चुकीचा म्हणजे हॅक होऊन वगैरे किंवा त्या गोष्टीचे चुकीचे वापर वगैरे होऊन हा प्रकार होऊ शकतात. हे सगळंच ऍक्च्युअली ह्या सायबर क्राईम या अंडर येतं. त्यामुळे तुम्ही म्हणता ती गोष्ट खरोखर की या गोष्टीची सुरक्षितता ठेवणं अत्यंत गरजेची गोष्ट झालेली आहे. आता नक्की म्हटलं की सायबर क्राईम म्हटलं जातात की अकाउंट हॅक करून एखादं फेसबुकवरून त्याचे एखादे अश्लील फोटो टाकणं, बरोबर, हे पण घटना घडतात सध्या. बरोबर. पण हे नक्की सायबर क्राईम म्हणजे अकाउंट हॅक करणं नक्की काय प्रकार आहे? बरोबर. मुळात आपण सायबर क्राईम ही कन्सेप्ट अगोदर समजून घेऊ. कसं आहे की तुम्ही आता बरेच जण म्हणजे सहसा शाळा कॉलेजातल्या मुलांपासून सगळे जवळजवळ सोशल मीडियाचे अकाउंट उघडतात. एकदा 18 वर्ष पूर्ण झाले की बँक अकाउंट झाले की जवळपास प्रत्येक बँक बाय डिफॉल्टच प्रत्येकाला एक नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगची फॅसिलिटी अवेलेबल करून देतात. अशा वेळी जितके त्याचे चांगले फायदे आहेत तितके त्याचे तोटे सुद्धा असू शकतात जर त्याची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर. सायबर क्राईम हा प्रकार कसा आहे की तुमचा डेटा तुमच्या नकळतपणे कोणीतरी जर चोरून वापरला किंवा त्याचा दुरुपयोग केला तर त्या सगळ्या गोष्टी सायबर क्राईमच्या अंडर येऊ शकतात. मग ह्यामध्ये तुमच्या सोशल मीडियाचे अकाउंट हॅक करणं, तुमच्या माहितीचा दुरुपयोग करणं किंवा त्याचप्रमाणे तुमच्या परवानगीशिवाय किंवा त्या गोष्टीचा कुठेही वापर करणं, हे सुद्धा सायबर क्राईमच्या अंडर येऊ शकतं. त्याबरोबर बँक अकाउंट्स असतील त्याचे डिटेल्स आता बऱ्याच ठिकाणी आपण बातम्यांमध्ये सुद्धा बऱ्याचदा हा प्रकार सांगितला जातो की फोन केला, त्यांना काहीतरी वयस्कर माणसांना सांगितलं, OTP मागितला आणि त्यांच्या पैशांवर डल्ला मारला गेला. ह्या सगळ्याच गोष्टी सायबर क्राईमच्या अंडर येतात. बँकेचे पैसे चोरण्यापासून ते माणसाची व्हर्च्युअल आयडेंटिटी थेफ्ट म्हणजे त्यांच्या माणसाची माहिती चोरणं, हे सगळं सायबर क्राईमच्या अंडर येऊ शकतं. म्हणजे हे सगळेच प्रकार जे कम्प्युटर किंवा मोबाईलवरनं जो क्राईम केला जातो थोडक्यात, हा सगळा सायबर क्राईम मधून येतो. आता आपण जसं म्हणतो की सायबर कॅफे आता चालले असे इकडे, म्हणजे घराकडे कोणाचा कॉम्प्युटर असतो, कोणाचा नसतो. पण हाच जो प्रकार आहे की एखादा आपला कोणाला इमर्जन्सी पैसे ट्रान्सफर करणे असतात, काय असतात, बँका बंद असतात, मग त्यावेळी काही जण करतात की सायबर कॅफेचा पण उपयोग करायला जातो. बरोबर. सायबर कॅफेमध्ये जेव्हा जातात ते सायबर कॅफेमध्ये सर्रास नाही म्हटलं तरी तो आपल्या अकाउंटमध्ये टाकतात वगैरे, तर अशा वेळी तिकडचा डेटा जो आहे तो आपला कसा सुरक्षित ठेवावा या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल का? हो, कारण कसं आहे, आता जरी बरेच जण स्वतःचे डिव्हाइसेस वापरत असले तरी सायबर कॅफेमध्ये जाण्याची गरज एखाद्याला पडू शकते. आणि जे चोर असतात किंवा ज्यांना हा डेटा खरोखर चोरी करण्याची इच्छा असते त्यांच्यासाठी हे अशा प्रकारचे सायबर कॅफे म्हणजे अत्यंत चांगलं साधन असतं डेटा चोरी करण्यासाठी. त्यामुळे साहजिक आहे तिथे आपली काळजी आपणच घेणं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये काही पॉइंटर्स महत्वाचे सांगता येऊ शकतील. जसं की महत्वाचं म्हणजे तुम्ही जी सिस्टीम वापरताय किंवा त्याच्यावरती आपण आता नेट बँकिंग जर आपण वापरत असू किंवा सोशल मीडियाचे अकाउंट वापरत असू तर आपल्याला ब्राउझर हा वापरावा लागतो.
तर तो ब्राउझर सेफ आहे का ह्या गोष्टी चेक करण्यासाठी काही गोष्टी असतात. जसे की एक एक्झाम्पल म्हणून आपण क्रोम घेतला, तर त्या क्रोमचं ते व्हर्जन अपडेटेड आहे का, हे आपल्याला काही छोट्या छोट्या गोष्टीने ते चेक करता येऊ शकतं. त्याचबरोबर आपण मल्टिपल वेबसाईट वापरल्या एखाद्या ब्राउझरवर, तर आठवणीने तिथून निघताना त्याची हिस्ट्री क्लिअर करणं हा एक त्याच्यामधला पॉईंट असू शकतो. कारण की कसं आहे, आपण जेवढं काही करतो त्याचे एक प्रकारचे फुटप्रिंट्स त्या कम्प्युटरवर क्रिएट होतात आणि तुम्ही उठून गेल्यानंतर त्याचा वापर करून डेटा चोरी केली जाऊ शकते. त्यामुळे ते क्लिअर करता यायला हवेत किंवा ते क्लिअर करायला हवेत. तो एक हे आहे. त्याचबरोबर तुम्ही बऱ्याचदा असं होतं की काही काही ब्राउझर्स असतात, ऑलमोस्ट सगळेच ब्राउझर्स युजर्सच्या कन्व्हिनियन्ससाठी म्हणून पासवर्ड टाकलात की सेव्ह करायचा ऑप्शन देतात वरती. डू यू वॉन्ट टू अलाव, डू यू वॉन्ट टू सेव्ह युअर पासवर्ड वगैरे. अशा वेळी अलाव म्हणजे येस आणि नो असे 2 ऑप्शन्स असतात. बऱ्याचदा न वाचता माणसाच्या सवयीनुसार माणूस येस वर क्लिक करून जातो आणि खरं तर त्याने काय होतं, तर तुमचे युजर नेम आणि पासवर्ड त्या ब्राउझरवर सेव्ह केले जातात. तुम्ही तिथून लॉग आउट जरी केलं तरी सुद्धा ते सेव्ह राहतात आणि त्याचा वापर मात्र तिथून मागून येऊन बसणारा किंवा दुसरा कुठलाही त्याचा दुरुपयोग करू शकतो. सो अशा वेळी ते जर काही प्रॉम्प्ट आला समोर, एखादा डायलॉग बॉक्स की बाबा हे, तर ते नीट वाचून त्याच्यावर ऍक्शन घेणं महत्वाचं असतं. की सेव्ह पासवर्ड असेल तर नो करायचं. त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही ज्या पीसीवर बसलाय, त्याच्यावर वापरताय, त्याच्यावर एखादा अँटीव्हायरस आहे का हेही बघणं तितकंच गरजेचं आहे. कारण की हे अँटीव्हायरस नसेल तर एखादा प्रोग्राम बॅकग्राऊंड मध्ये तुमचा डेटा ऍक्सेस करू शकतो किंवा डेटा तुम्ही वापरत असताना सुद्धा चोरी केला जाऊ शकतो. सो ह्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. तर आपण हा झाला साधारण आपण की सायबर कॅफे मध्ये जाणं किंवा ते आपल्या घरी बँक अकाउंट वगैरे करणं, ते हा प्रकार झाला. बरोबर. पण आता आपले काही महत्वाचे डॉक्युमेंट्स असतात जे आपल्या घरच्या कॉम्प्युटर होतात. आता सगळीकडे लॉकडाऊनमुळे सध्या वर्क फ्रॉम होम चालूच आहे. वर्क फ्रॉम होम म्हणजे की प्रत्येकाने जवळपास घरामध्ये कॉम्प्युटर आता असणारच आहे. आता कधी कधी काय होतं की आपला एखादा माणूस कॉम्प्युटरवर काम करत असतो, घरामध्ये लहान मुलं असतात की समजा त्या पालकांना वगैरे काम करत असताना काय काम आलं तर ते काय करतात की तसंच लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर चालू ठेवतात, तिथून निघून आपलं काम करत जातात. बरोबर. अशा वेळी एखादा लहान मुलगा आला की तो कुठचंही काही की दाबून काही करून अशा वेळी पण डाटा लीक होण्याचा किंवा करप्ट होण्याचा प्रश्न. अशा वेळी पालकांनी त्या जे काम करणार कॉम्प्युटर असेल त्यांनी कोणती काळजी घ्यावी? यासाठी सुद्धा उपाययोजना करता येऊ शकतात. साहजिक आहे. कसं आहे, तुम्ही काम करता, वर्क फ्रॉम होम करत असताना किंवा कुठलंही काम करत असताना डेटा कसा आहे, कितीही म्हटलं तरी तो इलेक्ट्रॉनिक डेटा असतो. त्यामुळे तो एखाद्या वेळी समजा डिव्हाइसलाच काही प्रॉब्लेम झाला किंवा कनेक्शनच गेलं किंवा काहीतरी तो डेटा व्हॅनिश होऊ शकतो. त्यामुळे सगळ्यात पहिला उपाय हा करायला हवा की त्याच्या बॅकअपची फॅसिलिटी कुठेतरी करायला हवी. मग तो क्लाउड बॅकअप असेल किंवा एक्सटर्नल हार्ड डिस्क असेल किंवा इतर काही. त्यामुळे काय होतं की एखाद्या वेळी कुणाच्या मुलाच्या चुकीच्या की दाबल्यामुळे असेल किंवा इतर कुठल्याही कारणामुळे समजा तुमचा तो डेटा तिथला जरी गेला तर त्याची कुठेतरी कॉपी सुरक्षित राहते. त्यामुळे ते एक उपाय आपल्याला करता येऊ शकतात. त्याचबरोबर वेळच्या वेळी तिथून निघताना आपल्या कम्प्युटर लॉक करून जाणं किंवा त्याला पासवर्ड प्रोटेक्शन ठेवणं, ह्या गोष्टी आपल्याला तिथे फॉलो करता येऊ शकतात. त्या व्यतिरिक्त इथे अजून उपाय करता येण्यासारखे म्हणजे त्याला आपल्याला काही ऍप्लिकेशन्स असतात जी ह्या गोष्टींसाठी स्पेसिफिक सिक्युरिटी प्रोव्हाइड करतात. आता तर बऱ्याचशा नवीन डिव्हाइसेसना बायोमेट्रिक सिक्युरिटी सुद्धा येते. म्हणजे जरी तुमच्याला पासवर्ड जरी माहिती असेल तरी तुम्हाला थंब लावल्याशिवाय ते ओपन होत नाही. त्या गोष्टी सुद्धा प्रोव्हाइड करता येतात. तेवढाच डेटा महत्वाचा असेल तर ती सिक्युरिटी सुद्धा आपल्याला अप्लाय करता येऊ शकते तिथे. आता एक नवीन सध्या हे झालंय कारण की मुलं सध्या घरी आहेत, शाळा सुरू नाहीये. पालक काय करतात की चला मुलगा घरी कंटाळला आहे, मोबाईल म्हणा किंवा पीसी देतात त्याला वापरायला. आणि पण पालक जेव्हा आपल्या कामात असतात तेव्हा ते बघत नाही की मुलगा कॉम्प्युटरवर काय करतोय. आता नाही म्हटलं तरी ऑनलाईन गेम आहेत ते मल्टीप्लेअर मध्ये खेळले जातात. बरोबर. एखाद्या देशात कुठेही जाऊन तो एखाद्याला कनेक्ट करू शकतो. अशा वेळी जर दुसरा जर त्या साईडने जर आपल्या ह्याला कनेक्ट केलं आणि आपला डेटा चोरी करू शकते, अशा वेळी मुलांना पालकांनी काय सूचना केल्या पाहिजे? बरोबर आहे. कसं आहे, कारण की कसं आहे, ह्या वयातल्या मुलांना फक्त क्युरिओसिटी असते पण त्याच्यामागचे धोके त्यांना समजत नाहीत. त्यामुळे मुलं एखादा गेम दिसला किंवा काय दिसलं तर ते खेळायला जातात. अशा वेळी एक उपाय असा होऊ शकतो की कुठल्याही तुमच्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर पॅरेंटल कंट्रोल ज्याला म्हटलं जातं, याचे ऑप्शन्स आपल्याला मिळतात. त्यामुळे पॅरेंटल कंट्रोल एकदा इनेबल केल्यानंतर एखादं स्पेसिफिक ऍप्लिकेशन असेल किंवा एखादा ब्राउझर असेल किंवा एखादा गेम असेल, हा त्या स्पेसिफिक युजरसाठी किंवा मुलासाठी ब्लॉक करता येऊ शकतो की तो त्याला वापरता येणारच नाही. किंवा जरी वापरायचा झाला तरी सुद्धा त्याच्यामध्ये मग पालकांनी सुद्धा त्यांना त्याच्यामागचे धोके समजावून देण्याची गरज आहे. की बाबा तुम्हाला जर अनोळखी व्यक्तीकडनं काही कॉन्टॅक्ट रिक्वेस्ट आली तर
तर नक्की त्याची आपली सगळी इन्फॉर्मेशन रिव्हील नाही करायची किंवा बोलताना सावधगिरी घ्यायची. जसे पूर्वी लहान मुलांना सांगायचे बाहेर फिरताना की अरे बाबा कोणी अनोळखीने चॉकलेट दिलं तर नको घेऊ. बरोबर आहे. आता हे चॉकलेट डिजिटल झालेलं आहे, एवढेच फक्त त्यातला फरक आहे की काहीतरी आलोभन दाखवून किंवा काहीतरी असं भूल हे करून त्यांच्याकडनं डेटा काढण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो मुलांकडनं. सो तेव्हा जसं सांगायचे तसंच आता डिजिटली सांगण्याची गरज झालेली आहे की असं काही आलं तर माहिती बाहेर शक्यता देऊ नका. त्यामुळे हे पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना तेवढं सांगण्याचे गरजेचं आहे. आणि एक सध्या नवीन प्रकार आलाय की बरेचसे ईमेल्स असतात, स्पॅम असतात, काही प्रमोशन्स असतात कोणाच्या याचे. कधी कधी असे येतात की तुम्हाला असे एवढे पैसे मिळाले, तुम्ही ह्या वेबसाईटला जावा, क्लिक करा, तुम्हाला सगळी माहिती भरा, बरोबर, तुमचं हे बँक अकाउंट डिटेल्स द्या, बरोबर, तुमचं क्रेडिट कार्ड डिटेल्स द्या, तुमच्या आम्ही अकाउंटला पैसे ट्रान्सफर करू. पण आज सध्या पैशाची सगळ्यांना गरज आहे. पण अशा वेळी लोक त्या भूल सापाना फसतात आणि त्या ईमेलला क्लिक करून जातात त्याच्यामध्ये. बरोबर, आणि अशा बऱ्याच घटना झालेल्या पण. हो, अशा वेळी आपला जे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असतात ते ट्रान्झॅक्शन करताना शक्यतो लोकांनी काय काळजी घ्यावी? महत्वाचं म्हणजे कसं आहे की या संदर्भात इव्हन गव्हर्नमेंट सुद्धा या संदर्भात बऱ्याचदा गोष्टी सांगत असतात की अशा बँककडनं सुद्धा आपल्याला एसएमएस येत असतात की कोणी ओटीपी मागितला किंवा तुमचे डिटेल्स मागितले बँक अकाउंटचे ते देऊ नका. त्यामुळे सगळ्यात पहिली स्टेप ती आहे की आपल्या अकाउंटचे डिटेल. आणि ही एक गोष्ट आहे की आपल्या अकाउंटचे डिटेल बँक सुद्धा कधी फोन करून मागत नाही. ज्यांनी आपल्याला डिटेल्स दिले आहेत तेच जर मागत नाही तर तिसऱ्या कोणी मागितल्यावर द्यायचे नसतातच. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की पैसे आहेत म्हटल्यानंतर जरा एक एक्साइटमेंट क्रिएट होते आणि लोक देऊन बसतात आणि मग फसतात. हा प्रकार होतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये पण आपल्याला काय करता येऊ शकतं की पहिली गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या मेल किंवा मेसेजेसना आपण अगोदर रिस्पॉन्स द्यायचा नाही. त्यांचे मेल्स वगैरे हे क्लिक करणं किंवा ओपन करणं हा प्रकार अगोदर करायचं नाही. आणि समजा तसं केलंच किंवा ट्रान्झॅक्शन पर्यंत तुम्ही गेलात तर ट्रान्झॅक्शनची डिटेल सुद्धा हे करताना टाकताना समजा तुमच्या नंतर लक्षात आलं की बाबा हे काहीतरी चुकीचं होतंय, ही प्रोसेस कधी कॅन्सल करता येऊ शकते ही गोष्ट आहे. पासवर्ड बरोबर आता ओटीपी हा प्रकार असतो. प्रत्येक जवळपास बँक असेल किंवा वेबसाईट असेल ना ही 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन प्रोव्हाइड करते. म्हणजे तुम्हाला पासवर्ड बरोबरच ओटीपी किंवा तुमच्या इतर कुठल्या तरी मार्गाने काहीतरी कोड पाठवला जातो जो युनिक असतो, जो तुम्हालाच मिळतो आणि तो टाकल्याशिवाय ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल होत नाही. सो अशा प्रकारची 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन इनेबल करून घेणं आपल्या बँक साईट्स कडनं किंवा इतर कडनं, तर हाही प्रकार तितकाच महत्वाचा आहे. म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा चोरांना आपला डेटा किंवा आपले पैसे चोरण्यापासून थांबवण्यासाठी उपयोगाला येऊ शकतो. तो एक वे आहे. हा झाला आपला विषय, जे संगणक कसं वापरावं हे झालं. आता काय की सोशल मीडिया जो सर्रास आता म्हटलं की युवा पिढीचा अविभाज्य घटकच झालाय त्यांचा. पण सोशल मीडिया हे हॅक केलं जातं, जवळपास हॅक केलं. आणि कसं आहे की तर मित्रांना पासवर्ड द्यायला काय हरकत नाही, हे सर्रास होतं आता सध्याच्या स्थितीत बघितलं तर. आणि मोबाईल अँड्रॉइड मोबाईल म्हणा किंवा काय असतील ते त्याच नाही म्हटलं ते कॉम्प्युटर मिनी कॉम्प्युटर म्हटलं तरी हरकत नाही, तो चालता फिरता आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो. जसं कॉम्प्युटरची आपण काळजी घेतो तशीच आता हे मोबाईल मध्ये आपण कशी काळजी घ्यायची. म्हणजे ऍप्स असतात काही, सध्या भारताने पण काही चिनी ऍप्स आहेत ते बॅन केले आहेत. असेच काही जे ऍप्स आहेत किंवा कुठचे एखादे ऍप्स घ्यावेत किंवा एखादं महत्वाची जी ट्रान्झॅक्शन करणारी जी लागतात ऍप्स ती कुठची घ्यावी. आणि सोशल मीडियावरती आपला जो अँड्रॉइडला आपण जो डेटा सेव्ह केला जातो त्याची कशी काळजी घ्यावी. सुरुवात आपण सोशल मीडियापासून करूया. सोशल मीडियाचं कसं आहे महत्वाचं म्हणजे आता सोशल मीडियाचा चांगला वापर कशासाठी केला जातो मोस्टली तर आपण लोकांशी इझिली कम्युनिकेशन मध्ये राहतो. पूर्वी जे लांब असतात त्यांना सुद्धा आपल्याशी बोलता येतं ह्या गोष्टी. पण ह्याच्यामध्ये काळजी करण्याची गरज कुठे असते, बऱ्याचदा सोशल मीडियावर जेव्हा अकाउंट बनवलं जातं किंवा नंतर सुद्धा एडिट करताना सोशल मीडिया त्यांच्या मार्केटिंगच्या गोष्टीसाठी म्हणा किंवा कशासाठी म्हणा डिटेल्स मागतात. पण ते डिटेल्स द्यायलाच हवे असं काही नसतं. शक्यतो प्रिकॉशन घेताना तुमचा कुठलाही मोबाईल नंबर सोशल मीडियावर टाकायचा नाही. म्हणजे मोबाईल नंबर हा तुमचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो. कोणालाही तुमचा मोबाईल नंबर मिळाला की तुमचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट तुम्हाला करता येतो. फोन असेल, एसएमएस असेल, व्हॉट्सअप असेल, कुठल्याही मार्गे मग तुमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येतो. त्यामुळे फेसबुक सारख्या सोशल साईटवर शक्यतो मोबाईल नंबर वगैरे टाकायचे नाही. इथून ही पहिली सुरुवात. त्यानंतर सोशल मीडियाच्या साईट्सवर जेवढी अत्यंत गरजेची इन्फॉर्मेशन आहे तेवढीच रिव्हील करा, सगळी जायची गरज नाहीये. तुम्ही तुमचा फोटो ठेवलात की माणसाला तुम्हीच आहात हे ओळखण्यासाठी तेवढा खरं तर पुरेसा असतो. पण आता हल्ली काय होतात की फेक पण फोटो ठेवतात. फेक फोटो ठेवतात ही गोष्ट झाली. त्यामुळे हे एक प्रिकॉशनची गरज आहे की समजा एखाद्या अनोळखी माणसाकडनं तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट आली तर
तो म्हणजे त्या माणसाची रिक्वेस्ट खरोखरच तशी आहे का हे कळण्यासाठी तुम्हाला त्याच्या डिटेल जाऊन बघणं, म्हणजे नुसती दिसली अरे नाव आणि फोटो ओळखीचा दिसतोय म्हणून ऍक्सेप्ट करूया, हे असं न करता त्याचे डिटेल्स व्यवस्थित तुम्ही चेक करा की बाबा त्या माणसाचे डिटेल्स टाकलेले बरोबर आहेत का. त्यानंतरही तुम्हाला तेव्हा ते खात्री पटली असेल तुम्ही कंटिन्यू करा. आणि एकदा तुम्हाला ऍक्सेप्ट केली आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की हे काहीतरी चुकीचं दिसतंय, सरळ आपल्याला अनफ्रेंड करून तिथून बाहेर पडता येतं. तो एक वे आहे. त्याच्यानंतर तुम्ही आता म्हटलं तसं की मोबाईलचा वापर साहजिक आहे, तुम्ही म्हणता ती गोष्ट खरोखर आहे. मोबाईल्स हे अक्षरशः मिनी कम्प्युटर झालेले आहेत. काही वेळा तर घरातल्या कम्प्युटरच्या कॉन्फिगरेशन पेक्षा मोबाईलचं कॉन्फिगरेशन जास्त असतं आता. त्यामुळे आणि जेवढं काही कम्प्युटर्सवरनं चालतं किंबहुना ते किंवा त्याच्यापेक्षा जास्त फॅसिलिटीज आता मोबाईलवर मिळायला लागलेल्या आहेत. त्यामुळे जेवढा आपण कम्प्युटर वापरतो त्याच्यापेक्षा जास्त डेटा आपला खरं तर मोबाईलमध्ये असतो, व्हॉट्सअपचा म्हणा किंवा फेसबुकचा म्हणा. त्यामुळे काळजी काय घ्यावी लागते की शक्यतो ऍप्स तुम्ही जेवढी डाउनलोड करताना त्यावेळी ऑफिशियल त्यांची जी काही स्टोअर असतात, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल अँड्रॉइड असेल तर ऍपल प्ले स्टोअर म्हणा, ऍपल असेल तर ऍपल स्टोअर म्हणा, त्यांच्या स्टोअरवरून डाउनलोड करा. शेअर इट सारख्या माध्यमातून किंवा इतर आपण जी इंडिव्हिज्युअल फाईल्स ट्रान्सफर करून करतो त्या प्रकारे करू नका. कारण कसं होतं की बऱ्याचदा ह्या फाईल्सने एडिट करून काहीतरी आतमध्ये छोटेसे चेंजेस करून ती जर फाईल स्प्रेड केली गेली तर तो चेंज तुमचा डेटा चोरी करण्यासाठी पुरेसा असतो. त्यामुळे शक्यतो ऑथेंटिकेटेड त्यांचे प्रोव्हायडर असतात त्यांच्याकडनं डाउनलोड करणं वगैरे हे प्रकार करून आपण आपला डेटा सुरक्षित ठेवू शकतो. तो एक वे आहे. आणि एक विषय असा की आता आपला कॉम्प्युटर सगळे वापरतात, कम्प्युटर कधी कधी स्लो होणं, काय म्हणतात की स्लो झालं की एखादं सॉफ्टवेअर त्यासाठी फास्ट करण्यासाठी सॉफ्टवेअर डाउनलोड करणं. आणि काय करतात ते सॉफ्टवेअर डाउनलोड करताना की काय मालवेअर असतात किंवा व्हायरस असतात, त्यावेळी काय करतात की फायरवॉल त्याला प्रिव्हेंट करतो की डाउनलोड करू नका. पण काही असे लोक असतात की ते फायरवॉल ऑफ करतात आणि ते डाउनलोड करतात. बरोबर. त्याच्यामध्ये व्हायरस पसरतो आणि डेटा पूर्ण करप्ट होऊन जातो. बरोबर. अशा वेळी फायरवॉल ठेवणं चांगलं की अँटीव्हायरस पण तेवढंच महत्वाचं आहे. आणि कुठची ऍप्लिकेशन शक्यतो घ्यावी म्हणजे कॉम्प्युटर आपला क्लीन करण्यासाठी वगैरे, किंवा डेटाचा जो अननेसेसरी फाईल्स असतात त्या कशा क्लीन कराव्या आपल्या दर्शकांना सांगाल का? हा, कसं आहे अँटीव्हायरस आणि फायरवॉल ह्या आता नवीन याच्यामध्ये अँटीव्हायरस आणि फायरवॉल शक्यतो एकाच पॅकेजमध्ये येतं. अँटीव्हायरस आणि फायरवॉल दोन्हीही असावे. फायरवॉल शक्यतो काय करतो तर तुमचं नेटवर्क कनेक्शन जे असतं म्हणजे इंटरनेटवरनं जाणारा आणि येणारा डेटा ह्याच्यामध्ये काही मालवेअर येतंय का ह्यावर लक्ष ठेवण्याचं काम फायरवॉल करतो. म्हणजे काही अननेसेसरी कनेक्शन असतील तर, आणि समजा एखादा मालवेअर आलेलं असेल तर ते क्लीन करण्याचं काम हे अँटीव्हायरसचं असतं. त्यामुळे शक्यतो दोन्ही गोष्टी तुमच्या कम्प्युटरमध्ये ठेवा. महत्वाचं काय आहे याच्यामध्ये की ह्या सगळ्याचा बेस म्हणजे तुमची ऑपरेटिंग सिस्टीम. आपल्या दृष्टीने विंडोज म्हणूया एक एक्झाम्पल म्हणून, ती सुद्धा शक्यतो ऑथेंटिक रजिस्टर्ड वापरावी, कारण की त्याच्यावर सिक्युरिटी पॅचेस मग त्यांच्याकडनं येत असतात. त्याचबरोबर तुमचा अँटीव्हायरस असेल तर तोही अपडेटेड ठेवावा. तोही एक वे आहे. कारण कसं आहे इंटरनेटवर रोज अक्षरशः नवीन व्हायरस बनत असतात. त्यामुळे त्यांना थांबवण्याचे जे काही फाईल्स असतात ते सुद्धा अँटीव्हायरस वाले रोज टाकत असतात. त्यामुळे ते रेग्युलरली अपडेट करणं तेही तितकंच गरजेचं आहे. आणि त्यानंतर डेटा तुमचा आला की सॉफ्टवेअर तुम्ही आता म्हटलं तसं की कम्प्युटर फास्ट करण्यासाठी काही ऍप्लिकेशन वगैरे येतात. खरं सांगायचं तर ह्या ऍप्लिकेशनची तशी काही गरज नसते. पूर्वी एक साधारण 10 वर्षापूर्वी जेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम त्यावेळेच्या ऑपरेटिंग सिस्टीम त्या क्लिनिंग प्रोसेस तेवढीशी चांगली नाही करायच्या. आताच्या नवीन ऑपरेटिंग सिस्टीम ज्या आहेत यांची स्वतःची क्लिनिंग सिस्टीम ऑलरेडी इन्क्लुडेड असते. अशा कुठल्याही सॉफ्टवेअरची तशी गरज पडत नाही, वापरण्याची गरजच नसते मुळात. आणि काही छोटे ट्विक्स आहेत, म्हणजे काही टेम्पररी फोल्डर क्लिअर करणं, रेग्युलरली आपली ब्राउझर हिस्ट्री क्लिअर करणं किंवा रिसायकल बिन क्लिअर करत राहणं, अशा छोट्या गोष्टी सुद्धा आपण करून सुद्धा आपल्याला आपला कम्प्युटर चांगल्या स्थितीत ठेवता येतो. त्यामुळे सॉफ्टवेअरची गरज आहे तसं काही नाहीये. युट्यूबवर पण सर्च मारले की आपला कॉम्प्युटर कसं करावं सगळी माहिती सगळी प्रोव्हाइड झालेली आहे. बरोबर. शेवटी जाता एकच की आमच्या दर्शकांना तुम्ही काय सांगाल की आपला डेटा सुरक्षित कसा ठेवावा? डेटा सुरक्षित ठेवा म्हणजे तुम्ही ज्यावेळी एखाद्या साईटवर साइन अप करता, बँक असेल किंवा त्याच्यावर, पहिली गोष्ट म्हणजे कमीत कमी डेटा तुमचा द्या, जेवढा गरजेचा आहे तेवढाच द्या. एकदा दिल्यानंतर सुद्धा तो एडिट करता येतो. म्हणजे एडिट केल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये अननेसेसरी असेल तर काढून ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन वगैरे करताना 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन वगैरेचा वापर करणं किंवा पासवर्ड स्ट्रॉंग वापरणं. फक्त कॅरेक्टर न वापरता कॅरेक्टर, सिम्बॉल, नंबर असे वापरून तुमचे पासवर्ड तयार करा, म्हणजे जे हॅक करायला कठीण असतात.
ह्या गोष्टी तुम्हाला हे करू शकता. किंवा मग पब्लिक प्लेसमध्ये मग कशी म्हटलं तसं की वापरताना काही गोष्टींची काळजी घ्यायची. पासवर्ड सेव्ह करायचे नाही, ब्राउझरचा डेटा क्लिअर करायचा. ह्या गोष्टी वापरून आपण आपली सुरक्षितता ठेवू शकतो, काळजी घेता येऊ शकते. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात. पुन्हा संगणकाची कशी काळजी घ्यावी, अकाउंट हॅक कसं आपलं होऊ नये यासाठी तुम्ही आपले OTP शेअर करू नये किंवा आपले सॉफ्टवेअर्स कसे अपडेट्स करावे याबद्दल माहिती दिली. त्यामुळे त्याबद्दल सिंधुदुर्ग यातर्फे आपला धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.